जय शिवालाल. बंजारा समाजाची काशी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे दिनांक 2 तारखेला सर्व धर्मगुरू मिळून एसटी आरक्षणाचे गाडे अभ्यासक, साहित्यिक, भजनकार, प्रबोधनकार, डॉक्टर्स, इंजिनियर्स, विविध संघटनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री सर्व मिळून एक दसरा मेळावा आयोजित केला. या दसरा मेळाव्यामध्ये सुंदर आणि अप्रतिम असं दसरा मेळाव्यामध्ये संत शिवालाल महाराजांची विचारधारा पुढे नेण्याकरिता हा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आला होता. परंतु या दसरा मेळाव्यामध्ये बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय हरिभाऊ राठोड साहेब, माजी खासदार, माजी आमदार यांनी सध्या राज्यामध्ये बंजारा समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळावं हा विषय संपूर्ण राज्यात गाजत असताना हरिभाऊ राठोड साहेबांनी बंजारा समाजाला एसटी आरक्षण जर मिळाला नाही तर आम्ही उपहिंदू म्हणून जगू असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचा या पोहरादेवी धर्मपीठवरून सर्व धर्मगुरूंच्या साक्षीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो. बंजारा समाज हा अनादी काळापासून सिंधू संस्कृतीपासून हिंदू धर्मातच वावरत आहे आणि हिंदू धर्माचेच सगळे आणि बंजारा समाजाचे सण, त्योहार, रीती रिवाज, परंपरा, देवीची जगदंबा देवीची पूजा, शिवालाल महाराजांची पूजा ही सगळे करीत आलेला आहे, करीत राहणार आहे. म्हणून बंजारा समाज हा हिंदूच आहे. भावनेच्या भरात हरिभाऊ राठोड साहेबांनी जी ही स्टेटमेंट दिली आणि कॉन्ट्रोवर्सी तयार केलेली आहे, तेव्हा या पवित्र गादीवरून मी आणि सर्व धर्मगुरूच्या साक्षीने आम्ही हिंदू आहोत. प्रथम असे बंजारा समाज हिंदू धर्मातच आहे असं मी जाहीर करतो. काल सर्व धर्मगुरूंनी मिळून बंजारा समाजाला आव्हान करण्याकरिता एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये सर्व धर्मगुरू मिळून आम्ही पहिले जाहीर आव्हान केलं की आपण एक समिती बनवू. जे 2 समिती बनल्या होत्या ते बरखास्त केलेली आहे. समिती आम्ही आव्हान केलं की समितीमध्ये नाव देण्याकरिता आपण स्वतःहून सर्व व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला नावे द्यावे. एक समिती गठीत करू आणि नागपूर अधिवेशनचा मोर्चा आणि मुंबईचा मोर्चा ही समिती गठीत झाल्यानंतरच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपल्याला आणि शांततेने आणि संविधानिक मार्गाने हा मोर्चा काढायचा आहे. इथे सुद्धा माननीय हरिभाऊ राठोड साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून मुंबईला 17 तारखेला मोर्चा जाहीर केला. मी हरिभाऊ राठोड साहेबांना परत आवाहन करतो की बंजारा समाजाला कृपया वेठीस धरू नका. कोणताही मोर्चा काढताना नियोजनाची खूप आवश्यकता असते. सर्व समाजाला विश्वासात घेऊन, सर्व संघटनेला विश्वासात घेऊन आपल्याला हा मोर्चा काढायचा आहे. म्हणून 17 ही तारीख रद्द समजण्यात यावी असे या धर्मपीठावरून मी आवाहन करतो. माननीय हरिभाऊ राठोड साहेबांनी आम्ही उपहिंदू म्हणून जगू जे एक स्टेटमेंट केली, मी आत्ताच आपणाला खुलासा केलेला आहे. तेव्हा मी पोहरादेवी धर्मपीठवरून जगद्गुरु संत शिवालाल महाराज यांच्या 5व्या पिढीचा वंशज आणि या गादीचा महंत या नात्याने व आमच्या सर्व धर्मगुरूच्या साक्षीने आपणा माध्यमातून हरिभाऊ राठोड साहेबांना शिक्षा देतो की आपण पोहरादेवीला यावं. जगद्गुरु संत शिवालाल महाराज, श्री जगदंबा माता, परमपूज्य रामराव महाराज यांच्या मंदिरात जावं आणि हातात झाडू घेऊन, फळा घेऊन पूर्ण मंदिर स्वच्छ करावे. ही शिक्षा या धर्मपीठवरून आपणाला मी देत आहे. जोपर्यंत आपण इथे येऊन ही शिक्षा भोगणार नाही तोपर्यंत तुमचं प्रायश्चित होणार नाही. आणि जर आपण ही शिक्षा स्वीकारली नाही तर पोहरादेवीमध्ये तुम्हाला बंदी टाकण्यात येत आहे असे मी आव्हान या पवित्र धर्मपीठवरून करत आहे. हरिभाऊ राठोड साहेबांचं वय 82 वर्षाचे आहे. बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आहे.
त्यांच्याकडे आता सध्या कोणतीच सत्ता नाही, म्हणून नैराश्यातून वैफल्यग्रस्त जीवन जगत आहे, म्हणून ते असे बेताल वक्तव्य करत आहे आणि या बेताल वक्तव्याला आळा घालण्याकरिता तुम्हाला ही शिक्षा देण्यात येत आहे. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.